हॅलो एव्हरीवन, मी नेहा क्षत्रिय आणि आज मी चालली आहे डहाणूला विथ माय फॅमिली. हो, दीदीच्या लग्नानंतर ही आमच्या चौघांची फर्स्ट ट्रिप आहे. सो हा बीच नाशिकपासून अराउंड 140 to 150 किलोमीटर्स दूर आहे, विच टेक्स 3.5 hours टू ट्रॅव्हल इफ वी डोंट टेक एनी स्टॉप. सो मध्ये ब्रेक घेऊन आम्ही लंच केला आणि जिथे आम्ही लंच केला त्याच्या मागे एक पॅलेस आहे, जिथे मी लहानपणी 2दा जाऊन आली आहे. तुम्ही पण नक्की जा, खूप छान पॅलेस आहे. अराउंड 4 to 4:30च्या मध्ये आम्ही डहाणूला पोहोचलो. सो सगळ्यात आधी आम्ही बीचवर न जाता रिसॉर्टवर गेलो. सो त्यानंतर आम्ही गेलो बीचला, विच वॉज द मेन पार्ट ऑफ अ ट्रिप. बट एखाद्याचं स्वप्न जसं तुटतं तसंच माझं पण मन तुटलं होतं, कारण पाणी हे पूर्ण आत होतं, लिटरली दिसतही नव्हतं कुठे आहे. सो हा बीच बेसिकली फक्त बघण्यासाठी चांगला आहे, जे की ओके आहे इफ तुम्हाला एका दिवसात जाऊन येऊन बीच बघायचा असेल. लाईक तुम्ही सकाळी 6-7ला निघाले तरी तुम्ही हार्डली 10 ते 11 वाजेपर्यंत पोहोचणार आणि सगळी मजा करून तुम्ही 3 किंवा 4 वाजता जरी निघाले तरी तुम्ही 8 वाजेपर्यंत घरी पोहोचाल. त्यानंतर आम्ही छान छान स्टोन्स आणि शंख शिंपले जमा केले आमच्या फिश टँकसाठी. आणि ही माझी सिस्टर, से हाय टू हर. सो मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम अशी माती पाहिली, जिथे मी पाय ठेवताच माझे दोघं पाय मातीमध्ये होते. माझी चप्पल त्याच्यातच अटकून गेली होती, तुम्ही बघू शकता. हा क्रॉक तर मी काढून घेतला, बट जो दुसरा पेअर होता त्याच्यासाठी मला मम्मीची गरज पडली. आणि हो, ती माती जरा वेगळी होती, लाईक ती हाताला पायाला चिटकत होती. लाईक नॉर्मल बीचची वाळू ही चिटकत नाही, पाण्यासोबत निघून जाते. पण हे चिखल पाण्याने सुद्धा जात नव्हतं. लाईक माझे क्रॉक्स धुवायला मला जे कष्ट लागले ते मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. आणि मम्मीच्या शिव्या खाल्ल्या त्या वेगळ्या. गाईज, तुम्हाला दिसत असेल की पाणी किती आत आहे. लिटरली ती बोट पण एका ठिकाणी थांबली आहे, म्हणजे तिथे पण पाणी नाही आहे, त्याच्याहून पुढे आहे. सो अंधार झाला, त्यानंतर आम्ही परत रिसॉर्टकडे जायला निघालो. सो आम्ही जिथे स्टे केला होता तो रिसॉर्ट रस्त्याच्या दुसऱ्या साईडला होता. अँड दिस इज द रेस्टॉरंट जिथे आम्ही जेवलो. त्यानंतर थोडा आराम करून आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे आम्ही ट्राय केलं बासा फिश, क्रॅब लॉलीपॉप आणि श्रिम्प, विच वॉज रिअली अमेझिंग. मला खूप आवडले. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला चहा आणि कॉफीसोबत खूप सारे ब्रेकफास्टचे ऑप्शन्ससुद्धा होते, ज्याच्यासाठी आम्हाला पे नव्हतं करायचं. आणि हा शेजारचा रिसॉर्ट होता. सो डहाणूमध्ये चिकूची झाडं खूप आहेत, त्यामुळे इथे चिकूचे खूप वेगवेगळे पदार्थ मिळतात. लाईक चिकूची बर्फी, मिल्कशेक पावडर, चिकूचा पेढा आणि सगळ्यात मेन चिकूची आईस्क्रीम. सो चहा नाश्ता झाल्यावर आम्ही परत बीचकडे गेलो. सो मजा मस्ती करून आम्ही गेलो बोर्डी बीचकडे. सो जे चिकूचे प्रोडक्ट मी तुम्हाला मगाशी सांगितले ते सगळे तुम्हाला बोर्डी बीचजवळ एक चिकू पार्लर आहे तिथे मिळेल.
त्यानंतर आम्ही परत रिसॉर्टला आलो आणि फ्रेश होऊन आम्ही गेलो पूलवर. थोडी मजा मस्ती केली अँड देन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. बट मला नंतर समजलं की इथे बोट हाऊस म्हणून काहीतरी आहे अँड हिअर इट इज. सो त्यानंतर आम्ही एक प्लेस पाहिली जिचं नाव होतं श्रीमंताचा वाडा. सो गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इट रिअली मोटिवेट्स मी. त्यानंतर आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो. Bye bye guys, see you in next vlog.